नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज आलेले जे काही सर्व GR असणार आहेत, म्हणजेच की दिनांक 31/12/2025 म्हणजे की वर्षाच्या शेवटच्या दिवशी जे काही सर्व GR आलेले आहेत, म्हणजे की वर्षाच्या शेवटचे जे काही GR आहेत, हे सर्वच्या सर्व GR आपण एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नेमके GR शासन निर्णय कुठल्या कुठल्या विभागामार्फत आले आहेत ते सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत. पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर जराही वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. संपूर्ण अपडेट काय सर्वचे सर्व आपण जाणून घेऊयात. मित्रांनो, आजच्या डेटमधील सर्वात पहिला जो काही GR आहे आपण या ठिकाणी पाहू शकता की सामान्य प्रशासन विभाग यातर्फेचा हा GR शासन निर्णय आहे. आपण या ठिकाणी त्याबद्दलचे शीर्षक पाहू शकता की महाप्रसे अधिकाऱ्यांनी त्यांची सन 2025ची वार्षिक अचल मालमत्ता विवरणपत्रे IPR ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. चला तर यानंतरील GR शासन निर्णय आपण पाहूयात. यानंतरचा GR आपण या ठिकाणी पाहू शकता. विभागाचे नाव सामान्य प्रशासन विभाग यातर्फेचाच आहे. शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता की माननीय न्यायमूर्ती श्री संदीप शिंदे निवृत्त यांचे अध्यक्षतेखालील गठीत समितीस मुदतवाढ देण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय आहे. विभागाचे नाव सामान्य प्रशासन विभाग. शीर्षक आहे कक्ष अधिकारी विभागीय परीक्षा सन 2025च्या आयोजनाबाबत. GR दिनांक 31/12/2025. विभागाचे नाव सामान्य प्रशासन विभाग. शीर्षक आहे माननीय मुख्यमंत्री सचिवालयाच्या स्थापनेवरील निर्माण करण्यात आलेल्या सावधी पदांच्या संख्येमध्ये 80% सुधारणा करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. विभागाचे नाव सामान्य प्रशासन विभाग. शीर्षक आहे भाप्रसे संवर्ग नियम 1954 मधील 4(2) मधील परंतुकानुसार अपेक्स स्केल लेवल 17 इन द पे मॅट्रिक्स या संवर्गात तात्पुरत्या स्वरूपात पदे निर्माण करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. विभागाचे नाव सामान्य प्रशासन विभाग. शीर्षक आहे माननीय राज्यपालांचे सचिवालय लोकभवन मुंबई या अंतर्गत सचिव कार्यालयातील लेखाशीर्ष 2012-00-14 अंतर्गत 27 लहान बांधकामे या उद्दिष्टामधून 10 कंत्राटी सेवा या उद्दिष्टामध्ये रुपये 32 लाख तसेच 13 कार्यालयीन खर्च या उद्दिष्टामध्ये रुपये 62 लाख इतका निधी पुनर्वितरित करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय आहे. यानंतरचा GR हा उच्च व तंत्रशिक्षण विभाग यातर्फेचा आहे. शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता प्रशासकीय अधिकारी उपसचिव अतांत्रिक महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबई या पदांवरील पदोन्नतीच्या सुधारित पदस्थापनेबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. विभागाचे नाव उद्योग ऊर्जा व कामगार विभाग. शीर्षक आहे महाराष्ट्र उद्योग गुंतवणूक व सेवा धोरण 2025. GR दिनांक 31/12/2025. यानंतरील GR हा विधी व न्याय विभाग यातर्फेचा आहे. शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता की माननीय उच्च न्यायालय मुंबई व त्यांचे खंडपीठांमधील वर्ग 1च्या अधिकाऱ्यांकरिता व माननीय न्यायाधीशांच्या खाजगी सचिवांकरिता नवीन 100 लॅपटॉप्स तसेच अतिरिक्त 36 लॅपटॉप्स असे एकूण 136 लॅपटॉप्स खरेदी करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. यानंतरील GR हा विधी व न्याय विभाग यातर्फेचा आहे. शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता की सरकारी वकील तसेच सरकारी वकिलांचे कार्यालय मूळ शाखा उच्च न्यायालय मुंबई कार्यालयाकरिता 52 संगणक व 4 प्रिंटर्स खरेदी करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. यानंतरील GR आपण या ठिकाणी पाहू शकता की विधी व न्याय विभाग यातर्फेचाच आहे. शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता मुख्य न्यायदंडाधिकारी कार्यालय एस्प्लनेड मुंबई या कार्यालयास 5 उच्च प्रतीचे स्कॅनर खरेदी करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. विभागाचे नाव विधी व न्याय विभाग. शीर्षक आहे माननीय उच्च न्यायालय मुंबई व त्यांचे खंडपीठ नागपूर औरंगाबाद व कोल्हापूर येथील सर्किट खंडपीठ येथील प्रस्तावित 11 नवीन न्यायालयीन कक्षांसाठी हार्डवेअर सामग्री खरेदी करण्यास येणाऱ्या खर्चासाठी प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. विभागाचे नाव अल्पसंख्याक विकास विभाग. शीर्षक आहे उच्च व्यावसायिक व इयत्ता 12वी नंतर सर्व अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेणाऱ्या राज्यातील अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत शिष्यवृत्तींचे वाटप करण्यासाठी निधी हा वितरित करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. विभागाचे नाव नियोजन विभाग. शीर्षक
अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या आस्थापनेवरील अप्पर संचालक गट अ या संवर्गातील अधिकाऱ्यांना संचालक गट अ या संवर्गात पदोन्नती देण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. विभागाचे नाव महसूल व वन विभाग. शीर्षक आहे गौण खनिज सोलापूर सन 2015 ते 16 वर्षाकरिता मौजे, तेलगाव, आरळी तालुका, मंगळवेढा, दक्षिण सोलापूर या वाळू गटाची जप्त केलेली अनामत रक्कम परत मिळण्याबाबत प्रतीक एंटरप्राइजेस प्रोप्रा नागेश लक्ष्मण ताकमोगे यानंतरचा GR हा महसूल व वन विभाग यातर्फेच आहे. शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता. राज्यात अहिल्यानगर जिल्ह्यात माहे सप्टेंबरमध्ये सतत पाऊस यामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानपोटी बाधितांना मदत देण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. यानंतरील GR हा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता ग्रामविकास विभाग यातर्फेच आहे. शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता की सन 2025 ते 26 या वर्षाकरिता मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा कालावधी वाढविण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. GR दिनांक आहे 31/12/2025. विभागाचे नाव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग. शीर्षक आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उच्च प्राथमिक शाळांमधील अंशकालीन निदेशकांच्या मानधनासाठी राज्य हिस्साचा निधी हा वितरित करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. विभागाचे नाव आदिवासी विकास विभाग. शीर्षक आहे प्रधानमंत्री आदी आदर्श ग्राम योजना PMAAGY या केंद्र पुरस्कृत योजनेची SNA स्पर्श या निधी प्रवाह कार्यपद्धतीतून अंमलबजावणी करण्याकरिता केंद्र शासनाने मदर सँक्शन म्हणून मंजूर केलेल्या निधीचा वितरण करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. विभागाचे नाव गृह विभाग. शीर्षक आहे पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य या पदावर नियुक्तीबाबत GR दिनांक 31/12/2025. विभागाचे नाव गृह विभाग. शीर्षक आहे चौकशी आयोग अधिनियम 1952 च्या कलम 3 खाली नेमण्यात आलेल्या माजी न्यायमूर्ती श्री दिलीप भोसले यांच्या एकदिवसीय समितीचा अहवाल दिनांक 23 सप्टेंबर 2024 रोजी ठाणे येथील मुंब्रा बायपास रस्त्यावर घडलेल्या गोळीबाराच्या घटनेत अकस्मात मृत्यू पावलेल्या अक्षय शिंदे यांच्या मृत्यू घटनेचा चौकशीचा अहवाल यासाठीचा हा अत्यंत महत्त्वाचा GR आहे. चला तर यानंतरील GR आपण पाहूयात. यानंतरचा GR आपण या ठिकाणी पाहू शकता गृह विभाग यातर्फेचाच आहे. शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता सहपरिवहन आयुक्त पदावर पदोन्नती व पदस्थापना देण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. GR दिनांक आपण या ठिकाणी पाहू शकता 31/12/2025. यानंतरील GR हा आपण या ठिकाणी पाहू शकता गृह विभाग यातर्फेचाच आहे. शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता की पुणे विभागातील दौंड बस स्थानकाचे व आगाराचे नूतनीकरण पुनर्बांधणी करण्याच्या खर्चाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. यानंतरील GR मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता विभागाचे नाव गृह विभाग यातर्फेचाच आहे. शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता श्री राजेंद्र महादेव मदने परिवहन उपआयुक्त परिवहन आयुक्त कार्यालय मुंबई यांच्या स्वेच्छा सेवानिवृत्तीबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. यानंतरचा GR हा आपण या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो महिला व बालविकास विभाग यातर्फेचा आहे. शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता महाराष्ट्र राज्याचे चौथे महिला धोरण 2024 च्या अंमलबजावणी करण्यासाठी राज्यस्तरीय उच्चाधिकार समिती व राज्यस्तरीय विशेष कार्यगट पुनर्गठित करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. यानंतरील GR हा इतर मागास बहुजन कल्याण विभाग यातर्फेचा आहे. शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब संवर्गात पदोन्नती देण्याबाबत सन 2024 ते 25 ची पूरक निवड सूची. विभागाचे नाव इतर मागास बहुजन कल्याण विभाग. शीर्षक आहे वेतन श्रेणीत उन्नत करण्याबाबत श्री रामेश्वर स मुंडे सहाय्यक सहसंचालक इतर मागास बहुजन कल्याण परभणी. यानंतरचा GR मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता इतर मागास बहुजन कल्याण विभाग यातर्फेच आहे. शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता सन 2025 ते 26 या आर्थिक वर्षाकरिता मागणी क्रमांक ZG4 अंतर्गत भाग भांडवली अंशदान निधी वितरित करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ यांच्यासाठीचा आहे.
चला तर मित्रांनो, आशा करतो की आजच्या डेटमध्ये आलेले जे काही सर्व GR शासन निर्णय होते, हे सर्व GR हेडलाईन्स या तुम्हाला सर्व समजल्याच असतील आणि याबद्दलच्या ज्या काही नवीन अपडेट येत राहतील त्या नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील. पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. आणि मित्रांनो, या सर्व GRचे जे काही PDF आहेत त्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन अपडेटेड GR सोबत. तोपर्यंत धन्यवाद.